वाटलं मी जबरदस्ती बोलायला लागले. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज ना आम्ही या वरच्या रूम स्वच्छ करायला घेतलेल्या दसऱ्याच्या वेळेस, आणि आता गावी आल्यावरती सुद्धा मी खालचं स्वच्छ सगळं करून घेतलं होतं. वरचं पण स्वच्छ झालं होतं बऱ्यापैकी, पण इथले वरचे जे हा जो एरिया आहे ना, हा मी केला नव्हता. हे बॅग्स वगैरे ठेवलं ते, कारण का नरेंद्रना सुट्टी म्हणजे असं वेळ नाही भेटलं त्यांना हेल्प करायला मला, आणि राजनंदिनीला घेऊन एकटं करणं शक्य नाही, की ते बॅग्स वगैरे खाली काढायच्या, ते क्लीन करायचं, त्यात हिची आधीमध्ये हे होतंच. त्याच्यामुळे उगाच तिला काही त्रास नाही झाला पाहिजे, कुठे तिच्या डोक्यात वगैरे पडेल याची भीती होती मला, म्हणून मग मी हे काढलं नव्हतं. तर आज नरेंद्र होते, मग दिवसभर मस्त त्यांनी सिरीज वगैरे बघत बसले होते. म्हणलं आता मला हेल्पला चला, मग ते आले होते, आम्ही हे स्वच्छ करून घेतलं. प्लस इथे हे जे कपाट आहे ना, इथे नरेंद्रांचे आणि राजनंदिनीचे कपडे असतात, तर ते पण सगळे व्यवस्थित लावून घेतले. या कपाटामध्ये बरंच सामान म्हणजे दाखवते तुम्हाला, म्हणजे असं काही जे रेग्युलर नाही लागत, तर इथे असं काही माझं थोडंसं मेकअपचं वगैरे साहित्य, किंवा मग पुस्तकं, लॅपटॉप, आणि राजनंदिनीचे नको असले म्हणजे जे सारखं नाही खेळती टॉयज, तर ते असे ठेवलेलं आहे तिथे मी. तर हे सगळं व्यवस्थित अरेंज करून घेतलं. आणि इथे हे जे आहे ना, हे मी 3चा सेट मागवला होता, आणि मला खूप छान वाटलेलं. ॲक्च्युली तिन्ही एका ठिकाणी लावायचं होतं, बट परत विचार केला की नको, आणि आपल्याकडे तसा एरिया पण नाही जिथे मी 3 एक सोबत लावेल. मग इथे हा एक मोठा लावून घेतला. ह्याच्यावरती जे हे लागतील लावण्यासाठी, ठेवण्यासाठी डेकोर पीसेस जे छोटे छोटे असे असतात ना छान, तर ते मागवलेत मी, आणि जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला दाखवेनच. आता हा जो एरिया आहे ना, हा एवढाच मला थोडंसं स्वच्छ करायचं. स्वच्छ म्हणजे केलंय, फक्त हे जे कपाट आहे ना, तर हे थोडंसं क्लीन करायचं आहे व्यवस्थित. अजून साहित्य सगळं व्यवस्थित आतलं आहे, पण इथे धूळ वगैरे बसले ना, तर हे राहिलंय करायचं अजून. त्यानंतर सेकंडवाला जो होता तो इथे लावलाय मी. पहा, आधी मी दुसऱ्या रूममध्ये लावायचं ठरवलेलं, पण इथे छान वाटतंय म्हणून मग इथेच लावूयात म्हटलं. इथेही मला लावायचं होतं, जिथं जिन्यातून असं येतो ना वरती, तेव्हा इथे लावायचा विचार होता माझा, पण आता इथे हे इंटरनेटचं लावलेलं आहे, एअर फायबर, त्यामुळे मग इथं ते लुक पण नाही येणार. म्हटलं इथे दुसरं काहीतरी करता येतील, बघूयात करता येईल. बाकी आमचा प्लॅन काय होता माहिती आहे, की आता हे सगळं आवरायचं आणि मग जायचं सयाजी मॉलला. राजनंदिनीला किड्स पार्कला, तिथे किड्स झोन आहे ना, तिथे राजनंदिनीला घेऊन जायचं होतं नरेंद्रना. पण उशीर पण झाला होता, आणि थोडंसं अजून काम शिल्लक आहे, म्हणजे काचा पुसणं. त्यानंतर तिकडच्या बेडरूम मधलं जे बेडमध्ये साहित्य ठेवलं त्यातलं कधी म्हणजे लवकर न लागणारं काही साहित्य आहे, ते मला या बेडच्या इथे ठेवायचं आहे. पलीकडच्या साईडला सगळं रिकामीच आहे, सो मी तिथे ठेवू शकते, आणि तिथलं थोडंसं रिकामं करू शकते ना. ओ थांब. मग मी असं विचार करते की आता ते करून घ्यावं, म्हणून बाहेर जाणं टाळलं आम्ही. उद्या जाता येईल, उद्या रविवार आहे, उद्या छान जाऊन सगळं करू शकतो. त्यामुळे आता जेवण करेल, जेवण झाल्यानंतर वरचं आवरायला येणार आहे. थोडीशी ज्वेलरी पण पसरी या बाईनं आमच्या छोटूशा केलेली आहे, तर तेच आवरायचं आहे तिथलं. आणि मला त्या ड्रॉवरमधलं ना खरंच सुचत नाही आता काय करू, तिथे मला काहीच ठेवू देत नाही, कारण सगळी फेकते तिथलं काढून. तर चाललंय माझं आता, बघू काय कसं अरेंज करायचं ते जेवल्यानंतर शांत डोक्याने करणार आहे मी. तर चला खाली जाऊयात. आता 3चा सेट होता, त्यातले 2 वरती लावले शेल्फ जे आहेत ते. आता एक राहिलं ते दाखवते तुम्हाला, ते मी इथे लावलंय. आता इथे सुद्धा खूप छान छान मी असे डेकोर पीसेस मागवले, जे की तुम्हाला पाहायला भेटतील. आता ते मला वाटतं की मंगळवार बुधवारपर्यंत कदाचित, किंवा त्याच्याही पुढे थोडंसं मे बी दिवाळीच्या आधीच भेटतील, तर ते बरंच होईल थोडं. तर असं सगळं आहे, आणि खूप दिवसांपासून इच्छा होती, पण खूप चांगल्या क्वालिटीचे मिळाले ना ते. आता मी दाखवते तुम्हाला जरा जवळून. हे बघा, क्वालिटी खूप छान आहे याची. मीडियम साईजवाला जे आहे ते इथे लावलं, आणि मोठं आहे ते त्या बेडरूममध्ये, आणि छोटंवालं जे आहे ना, तर ते मी तिथे जिथे आरसा आहे ना ते तिथे लावलंय. राजनंदिनी इथे खाली काही ठेवू देत नाहीये. मी 3च्या सेटचा प्लांटरचा मागवलेला इथे होता, तो पाहिला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. तो ही सारखं फेकत होती, काय झालं तर असं ते राहू द्या, ते बहुतेक ते हे रबर बाहेर आलंय त्याच्यामुळे होत असेल. तर 3चा प्लांटरचा सेट होता, ही ठेवतच नाही आहे. त्याचं स्टँड एकीकडे, त्याचं पॉट एकीकडे, ते प्लांट होतं ते एकीकडे, म्हणून मी इथलं सगळं काढलंच ते, आणि वर नेऊन ठेवून पॅक करून ठेवलंय. म्हणलं नंतर लावता येईल, बघू कधी आता त्याचा योग येतो बिचाराचा. आणि एक ट्री छोटंसं प्लांट जे होतं ना, तर ते सुद्धा इथे खाली होतं, ते आता त्याच्यासोबत खेळायला लागली ती. हे बघा, केस विंचरले नाही तिच्या अंगो घातल्यानंतर.
अंघोळ घातली आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. इतक्यात ते हे फिट करणारे आले होते आणि तिचे केसच विंचरायचे राहिले, त्यामुळे मलिंगा झाली आता ती. हे बघा मलिंगा आमचा. आणि इथे धुवून टाकलंय ते इथे प्लांट. ओके, जेवण आता मी बाहेरून मागवलंय महावीर खानावर जे आहे तर तिथून, कारण तिथे खूप छान साधं जेवण भेटतं आणि तेच मागवलं. हात देणार म्हणजे टिकली काढलीस तर मी मार देणार तुला राजून. अजिबात हात लावायचं नाही टिकलीला, माझ्या अजिबात नाही हात लावायचा. आम्ही जेवण मागवले ना तर इथे बटाटा एरस बटाटा, ही फोडणीची ही आहे भाकरी, त्यानंतर इथे शेवगा फ्राय, इथे हा भाकरी आहे आणि कोशिंबीर म्हणजे कांदा आणि हे सलाड. तर असं मागवलंय आज. मला ना आता आजकाल ते बाहेरचं जास्त नाही आवडत आहे ह्याचं मसालेदार वगैरे, तर हे छान घरगुती टाईपमध्ये असतं. पण मग मागवलं आता जेवण घेतो आम्ही. फर्स्ट आमचं जेवण झालं आणि तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे 3 वर्ष झाली आता यूट्यूबमध्ये मी व्हिडिओज वगैरे बनवते आणि जे पहिल्यांदा असं झालंय, मी बरेचसे प्रमोशन्स केले आजपर्यंत, खूप सारे प्रमोशन झाले. मध्ये मध्ये असं कंटिन्युटी पण नव्हती माझ्या व्हिडिओजची आणि तरी सुद्धा जसं जमेल तसं मी करत राहिले. प्रेग्नन्सीमध्ये पण बरेचसे व्हिडिओज केले मी, जसं जमतील तसं. आता तुम्हाला एक छान गोष्ट शेअर करते, ते म्हणजे महिंद्रा ज्वेलर्स यांच्याकडून इन्व्हिटेशन आलं. त्यांचं रेड कार्पेट इव्हेंट आहे. कोल्हापूरमधील जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना सगळ्यांना त्यांनी इन्व्हाइट केलंय. आता कोल्हापूरमध्ये माझी थोडीशी ओळख निर्माण होते, कदाचित आहे, पण कोल्हापूरमधले जे शॉप्स असतील किंवा त्यांचे जे प्रमोशन्स मिळतात ना, तर ते आत्ता मला मिळायला लागलेत आणि त्याचा खूप आनंद आहे मला खरं तर. आणि महिंद्रा ज्वेलर्स यांनी त्यांच्या रेड कार्पेट इव्हेंटसाठी ना इन्व्हाइट केलंय आणि अजून तरी काही प्रिपरेशन नाही आहे, काय नाही, काय कसं जायचं, काय घालून जायचं. आणि त्यात माझा पहिला इव्हेंट आहे. त्यात बाकीचे कोल्हापूरचे जे इन्फ्लुएन्सर आहेत ना त्यांची ऑलरेडी ओळख आहे सगळ्यांची. माझी पण काही जणींची आहे, पण त्यातले 1-2 जणींनाच बोलवलंय. सो मी त्यांच्यासोबत जाईन, बघू कसा इव्हेंट होतो. म्हणजे खरंच खूप जास्त मला आनंद आहे त्या गोष्टीचा. कोणतरी आपल्या कामाचं कौतुक करतंय आणि आपल्याला जास्त इन्व्हाइट करतंय. सो खूपच आनंद झालाय मला तरी. म्हणजे एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे, असे इव्हेंट्स होत राहतात, पण तरीही आपला पहिली गोष्ट असते ना आपल्या आयुष्यातली, ती खूप आपल्यासाठी इंटरेस्टिंग किंवा मोठी असते आपल्यासाठी. सॉरी, नरेंद्र काय वाटते तुम्हाला? बोला की. हे अजिबात शांत नाहीये तर तुम्हाला वाटत असेल हे शांत आहेत असं वगैरे, काही नाही, एवढा दंगा घालतात नाही, असले जॉली पर्सन आहेत. पण व्हिडिओच्या इथे ना असं होतं सूर्यांचं. काय हसायला लागलाय? काय करू म्हणजे नाटकं नाही करायची. मी सज्जन आहे टाईप. नाहीये मी सज्जन नाही. मग जरा जसं नॉर्मल असतं तसे बोला की जरा. असं तसंच बोला. मी विचारलं काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय, छान वाटतंय. झालं, वाव, तू मेहनत घेतेस, मुलगीला सांभाळून करतेस सगळं, त्यामुळं बर असं वाटलं मी जबरदस्ती बोलायला लागले. तुम्हाला आठवतंय मी जेव्हा कोल्हापूरमध्ये आलेले तेव्हा कोल्हापूरमध्ये IT रिगार्डिंग असे जॉब वगैरे नव्हते आणि पहिला इंटरव्ह्यू मी कुठे दिलेला? थॉटवर्क्स नाही, ते मी ह्याला असताना नाही, ते मी डिप्लोमाला असताना कोल्हापूरमध्ये SL केला पण नाही दिलेला. मी महिंद्रा ज्वेलर्स मध्ये इंटरव्ह्यू दिलेला. IT रिलेटेड नाही. मी जेव्हा कोल्हापूरमध्ये आले, एकतर माझा डिप्लोमा झाला होता आणि डिग्रीशिवाय जॉब कुठेच नव्हते. मी ट्राय केलं, डिग्रीशिवाय जॉब मिळत नव्हता आणि कुठे करायचं काय करायचं हे कळत नव्हतं. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा 2 ते 3 वेळा 2 वेळा एक थॉटवर्क्स नावाची कंपनी होती, त्यांचा प्रोग्राम होता. मी लास्ट राऊंड इतक्या साऱ्या देशभरातल्या लोकांमधून माझं सिलेक्शन झालं होतं 2 वेळा लास्ट राऊंडपर्यंत. पण तेव्हा मी घाबरत होते, मी बोलत नव्हते, कॉन्फिडन्स नव्हता. याच्यामुळे ना माझं 2 वेळा सिलेक्शन राहिलंय. म्हणजे अगदी फायनल सगळ्या राऊंड मी क्लिअर केलेला आणि एकाच ह्याच्यात फक्त कॉन्फिडन्समुळे मी बाहेर पडलेले. तेव्हा आन्सर सुद्धा मी व्यवस्थित सगळे दिलेले इंटरव्ह्यूला, पण कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये आणि तेव्हा मी बाहेर पडलेले आणि त्याचा आजपर्यंत पश्चाताप होतोय मला. काश मी तेव्हा आत्ता जेवढी कॉन्फिडंट आहे ना तेवढी असते तर खूप बरं झालं असतं. ओके, तर ते झालं. आणि जेव्हा मी कोल्हापूरमध्ये आले पहिल्यांदा म्हटलं आता काहीतरी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे पैसा मिळवायला. पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तिथे राहून नोकरी शोधणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आले होते आणि सगळ्यात मला वाटतंय पहिल्यांदा महिंद्रा ज्वेलर्समध्ये जे सेल्ससाठी असतात ना बायका, तर तिथे मी गेले होते इंटरव्ह्यू द्यायला. सिलेक्शनही झालेलं, पण नंतर असं वाटायला लागलं आपण शिकलो काय करतोय काय असं त्यावेळेस म्हणजे थोडंसं असं वाटत होतं.
म्हणून मग मी ते सोडलं होतं. आताही तेच आहे, शिकले एक वेगळं करते, पण ही माझ्या सिच्युएशनमुळे आता आहे असं. म्हणजे मी बाहेर जॉब करू शकले असते, पण राजनंदिनीला कोण सांभाळणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, त्यामुळे घरी बसावं लागतं. आणि येस, म्हणजे आता मला तो जेव्हा मेसेज आला ना पहिल्यांदा त्यांचा, मी खूपच अशी हे झाले होते की यार या ठिकाणी मी जॉबसाठी गेले होते आणि आता त्यांनीच मला छान अवॉर्ड देण्यासाठी बोलवत आहे. सो आनंद आणि स्वतःवरच प्राऊड फील वाटायला लागलं मला. तर आत्ता नरेंद्रच्या ऑफिसमध्ये आहे मी आणि आज महेंद्र ज्वेलर्स जे कोल्हापूरचे आहेत त्यांचा रेड कार्पेट इव्हेंट आहे. त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, जसं की बहुतेक मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्यांनी इन्व्हाइट केलं आहे. 10:30 वाजता इव्हेंट आहे डॉट. सो म्हटलं की नंतर येण्यापेक्षा म्हटलं नरेंद्रांसोबत यावं. नरेंद्र 8-8:30ला घरातून निघतात, तर त्यांच्यासोबतच आले. राजनंदिनीला घेऊन आले, तिला मी इथे ठेवेल आणि मग तिकडे जाऊन एक तास-दीड तासाचा कार्यक्रम आहे तो करून मग रिटर्न येईन इकडे मी. आता ही बघा आल्याला पप्पांच्या खुर्चीवर बसायला लागली. काय हे बाळा? राजनंदिनी, मी काहीच आवरलं नाही, फक्त ड्रेस घातला आणि आले. आत्ता आवरणार आहे मी सगळं इथे, कारण उशीर झाला सगळं आवरून, घरातलं स्वच्छता सगळी करून येईपर्यंत. त्यामुळे म्हणलं की इथे जाऊनच करूया. सगळं साहित्य घेऊन आले, आता इथे आवरेन मी सगळं माझं आणि मग जाईन. तर नरेंद्रच्या ऑफिसमध्ये राजनंदिनी खूप छान खेळते आणि तिचं खेळणं चालू होतं तोवर माझं मी आवरायला घेतलं आणि अगदी नॉर्मलचा असा मेकअप केला. मला जास्त काही करायचंच नव्हतं आणि केससुद्धा सोडायचं नव्हते, कारण सध्या गरमी असल्यामुळे ना खूपच त्रास होतो. म्हणून मग टाय केले हेअर माझे आणि मग जाण्यासाठी निघाले. तर माझ्या 1-2 फ्रेंड्स येणार आहेत आणि थोडीशी नर्वस झाली आहे मी, कारण जास्त कधी मी अशी मिक्स झालेली नाही आहे कुणामध्ये, थोडीशी नर्वस आहे. मग मैत्रिणी आहेत सोबत, त्यामुळे टेन्शन नाही आहे. मला असं वाटलेलं आम्हाला उशीर झाला आहे म्हणून मी खाली थांबले होते हिचा वेट करत, या मुलीचा. माझ्यामुळं हिला वेळ झाला. वेळ असं नाही, पण मी येऊन ऑन टाईम, म्हणजे मला सवय असं ऑन टाईम जायची. मी थांबले होते हिची वाट पाहत आणि वाटलं की ते सगळे आले असतील, तर कोणी नाही आहे, म्हणजे काहीच नाही. मला म्हटलं फुल हॉल भरला असेल. 10:30ला चालू होणार होता. हो, त्यांनी सांगितलं डॉट 10:30ला सुरू होणार आहे. तर आता वेट करतोय बाकी सगळे येण्याची. यूट्यूबर, इंस्टाग्राम, मगाशी खूप छान फाईट दिली, नॅच्युरिटी, परफेक्शन. जरा टाळ्यांचा राजयोग राजेश्वरीसाठी हे सगळे कल्पक. त्यांनी मला सन्मानित केलं, तर त्या राज्यसभेचे जे खासदार आहेत धनंजय महाडिक त्यांच्या पत्नी आहेत. इव्हेंट इतका छान झाला की तो एन्जॉय करण्यातच वेळ घालवला, शूट काही फारसं केलं नाही. तर त्यानंतर इथे जेवण केलं आणि मग नम्रतासाठी काही साड्या घ्यायच्या होत्या माझ्या मैत्रिणीसाठी, म्हणून मग शॉपमध्ये आले होते. पायल साडी सेंटर जे आहे कोल्हापूरमध्ये, तिथे तिने मला काही साड्या चूज करून पाठवल्या होत्या, पण तिथे ना खूप गर्दी होती. बापरे, इतकी गर्दी आहे ना शॉपमध्ये, गर्दी आणि त्यात बाहेर ऊन, त्यामुळे पटापट आवरला आणि मी निघाले. आज जो इव्हेंट मी अटेंड केला होता तर तिथून मी गेले पायल साडी सेंटरला कोल्हापूरमध्ये. नम्रता माझी मैत्रीण, तिला काही साड्या हव्या होत्या आणि ती येणार आहे इकडे तिच्या गावी, पण तिला जास्त वेळ भेटणार नव्हता जाऊन तिथे घेणं वगैरे साड्या, म्हणून मग ती मला म्हणाली तू घेऊन ठेवशील. मग तिच्या साड्या ज्या काही होत्या तर त्या घेतल्या. मी दाखवते नंतर कोणत्या घेतल्यात त्या, म्हणजे ओपन नाही करून दाखवणार, जस्ट कोणकोणत्या घेतल्यात ते फक्त दाखवते. आणि तिथून पुढे मग मी आले परत नरेंद्रच्या ऑफिसकडे, कारण राजनंदिनीला मी तिथे ठेवलं होतं. मग तिथून मग आम्ही थोडा वेळ थांबलो ऑफिस त्यांचं संपेपर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही तिथून घरी आलोय. घरी आल्यानंतर अजून फ्रेश वगैरे काही झालेलं नाही आहे. आधी म्हणलं हा व्लॉग एंड करावा, कारण मला आज 2 शूट्स करायचे रात्री, जे की पेंडिंग पडले होते माझ्याकडून आणि ते आता मला काही करून उद्या द्यायचेच आहेत. सो आज ते शूट करून एडिट करून झोपेल. ॲट एनी कॉस्ट मला उद्या द्यायचे आहेत ते व्हिडिओज. तर त्याआधी मी तुम्हाला छानशी माझी ट्रॉफी दाखवते. जेव्हापासून मी यूट्यूब वगैरे सुरू केलं आहे किंवा इंस्टाग्राम, तर तेव्हापासून फर्स्ट एव्हर ही ट्रॉफी मिळाली आहे मला पहिल्यांदाच. तर ये त्याच्यानंतर हे त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्यानंतर ही खूप भारी, खूप मस्त अशी ही फ्रेम दिली आहे गणेशाची. Look at this. मस्त आहे ना, नक्की सांगा आवडली काय तुम्हाला. 100% ऑब्व्हियसली देवाचित्र कोणाला आवडणार नाही असं नाही, पण हे खूप भारी वाटते.
हे 24 कॅरेट गोल्डन फॉइलिंग आहे. हे जे आहे ते म्हणजे त्यांनी ते लिहिलं आहे असं 24 कॅरेट गोल्डन फॉइलिंग लिहिलंय त्यांनी ते, त्यामुळे असेल. तर येस, असं सगळं मस्त आजचा इव्हेंट झाला. आणि आता हे जे शक्य सगळं झालंय ते ऑब्व्हियसली तुमच्यामुळेच. तुम्ही मला इतके सपोर्ट करता. मी परवा फक्त तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की जस्ट तुम्ही हाईपवरती क्लिक करा. तर कित्येक जणींनी, काही जणींना माहीत नव्हता तो ऑप्शन, पण बऱ्याच जणींनी हाईप केला तो व्हिडिओ. आणि मला खरंच म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे त्यासाठी. तर तुम्हाला साड्या दाखवते. या 2 साड्या आहेत ज्या मी तिच्यासाठी म्हणजे ऑब्व्हियसली पैसे तिने दिले, पण तिने सांगितलं होतं तर घेऊन आले. त्यानंतर ही साडी मी माझ्या पसंतीने घेतली आहे. म्हणजे मी तिला घ्यायला लावली. म्हणजे ती बघ टिश्यू सिल्कमध्ये आहे आणि खूप मला असं वाटलं की तिला छान वाटेल, म्हणून मग ही अशी साडी आहे बघा. तर ही एक घेतली. ती मला म्हणाली की तुला जसं छान वाटली कुर्ती साडी तर तू घे बिंदास. सो घेतली. म्हणजे असं मैत्रिणींचा एकमेकांवरती असं विश्वास असला पाहिजे. आणि ही एक आय गेस काय बोलते त्याला, कलांजली पैठणीचं काहीतरी आहे. एक मिनिट, सॉरी नारायणपेठ, सॉफ्ट नारायणपेठ आहे. तर ही एक तिने सांगितली होती, ही एक घेतली. आणि त्यानंतर ही वाली एक अशीच याच्या काइंड ऑफ आहे, पार्टीवेअर. खूप गर्दी होती तिथे. मग मी म्हणलं त्याला पटापट तिला व्हिडिओ कॉल केला, जसं जमेल तसं मग घेऊन टाकल्या. आणि सोबत ना त्यांनी पैंजण आय गेस, हां पैंजण दिले. न्यू पायल. हां, तर ही पैंजण त्यांनी गिफ्ट दिले त्याच्यावरती. तिला माहीत नाही, आता मी तिला फोन करून म्हणजे व्हिडिओ कॉल करून तिला दाखवणार आहे. हे याच्यावरती मिळालेलं आहे. आणि अशी सगळ्यात शॉपिंग झाली आहे. आता मेन सगळ्यात आधी हा व्हिडिओ म्हणजे म्हणजे एक व्हिडिओ ऑलरेडी होता जो की मला आज टाकायचा होता, पण याच इव्हेंटच्या गडबडीत मला टाकता नाही आला. तर तो सुद्धा अपलोड केला आहे. तो पण म्हणजे होमचा क्वेश्चन आन्सरचा जो व्हिडिओ होता तर तो पण तुम्हाला 1-2-3 दिवसात या भेटेल. त्यानंतर आता जो हा शूट करते हा सुद्धा व्हिडिओ मला आता थोडासा एडिट करायचा, तो करून अपलोड करणार मी. आणि त्यानंतर फ्रेश होणार आधी, आणि मग दुसऱ्या व्हिडिओची तयारी करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर उद्या अजून एक माझा प्रमोशनल व्हिडिओ आहे. तो झाल्यानंतर मग मी थोडं शांत घेणार आहे, कारण मला थोडंसं दिवाळीची, आता पहिली दिवाळी म्हणजे सगळं ते तयारी वगैरे करायची आहे, फराळाचं बघायचं आहे. आणि बाकी कपडे वगैरे नरेंद्रनचे काही त्यांचं ते घेतो म्हणलं. राजनंदिनीचं झालेलं आहे, माझं थोडंफार झालं आहे. ब्लाऊजचाच प्रॉब्लेम झाला आहे. एकतरी ते महिनाभर आधी द्यायला लागतं. मग आता मी बहुतेक मम्मीकडे पाठवून देईल, मम्मी शिवून देतो म्हणले मला. तर असे सगळी झालेलं आहे. तुम्ही मला जे काही भरभरून प्रेम देता त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. माझ्या व्हिडिओवरती कमेंट्स करत राहा नक्की तुम्हाला कसं वाटतं ते. तर चला, हा व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.